थेट आमच्या घरातून, थेट आमच्या हृदयात. सोशल मीडियामुळे आजकाल खूप कम्युनिकेशन गॅप खूप वाढत चाललाय. म्हणजे पहिल्यांदा मराठी नाटक बघायला आले आणि फार फार आवडले. कॉमेडी होतं, इमोशनल होतं, ट्रॅजेडी होतं, फार काही होतं. खूप छान आहे, लिखाण छान आहे, सादरीकरण छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कौटुंबिक विषय घेतलेला आहे खूप छान हाताळला. फंटास्टिक. आणि मी असं म्हणतो की खूप छान नाटक आहे. हसता हसता प्रबोधन केलं ना, पैसा वसूल कॉमेडी वी एन्जॉयड. हाऊसफुलचा बोर्ड लागलाय, ह्याच्या उपर काय पाहिजे? आय गेस प्रेक्षकांनी पोचपावती दिली आहे. तर मला वाटतं थिएटरमध्ये येऊनच प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे आणि त्याचा आस्वाद. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग मराठी सागर. तर मराठी रंगभूमीवर एक नवीन नाटक दाखल झालेलं आहे, ज्याचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. VR प्रोडक्शन प्रकाशित थेट तुमच्या घरातून. याचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत प्रसाद खांडेकर आणि या नाटकाचे निर्माते सुद्धा प्रसाद खांडेकर आणि सचिन कदम सर आहेत. तर बघू शकता किती मोठी स्टारकास्ट आहे. त्यामध्ये स्वतः प्रसाद खांडेकर आहेत, नम्रता संबेराव आहेत, ओमकार राऊत आहेत, शिवाली परब आहेत आणि त्याचबरोबर आहेत प्रथमेश शिवलकर आणि भक्ती देसाई. अशी मोठी स्टारकास्ट आहे. मी आज आलेलो आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले इथे. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी हाऊसफुलच्या पाट्या लागलेल्या आहेत. इथे दीनानाथला हा आज त्यांचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे. तर हे एक कॉमेडी नाटक असणारच आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. तर प्रेक्षकांचं काय मत आहे पण हे जाणून घेणार आहोत आणि आपण थेट जाणार आहोत प्रेक्षकांकडे हे नाटक त्यांना कसं वाटतंय. सो लेट्स गो टू द ऑडियन्स. मॅम, कसं वाटलं नाटक? खूप छान होतं, खूप सुंदर होतं नाटक. आणि एक फॅमिली बॉन्डिंग कसं असावं, सोशल मीडियामुळे आजकाल खूप कम्युनिकेशन गॅप खूप वाढत चाललाय. सो आपल्या आई वडिलांसोबत किंवा आपल्या हजबंड वाईफ दोघांमध्ये म्हणजे ऑल ओव्हर फॅमिलीमध्ये कम्युनिकेशन कसं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग होईल याचा चांगला संदेश त्यांनी दिलाय या नाटकामध्ये. अच्छा, कोणाची तुम्हाला भूमिका अशी आवडली? छान भूमिका नम्रता आणि म्हणजे सगळ्यांचेच ऑल ओव्हर चांगले आहेत, पण जास्त करून नम्रता संबेराव आणि प्रसाद खांडेकर वगैरे. आणि ओमकारचा तर आवाज खरंच खूप सुंदर आहे आणि शिवाली तर खरंच खूप आधीच कॉमेडियन ऍक्टर पण खूप छान आहेत. म्हणजे नाटक कॉमेडी आहे, त्याबरोबर एक संदेश पण देता आलाय. अच्छा, तर तुम्ही यांना काय सांगाल आपल्या महाराष्ट्राच्या ऑडियन्सला नाटकासाठी बघण्यासाठी? नक्की बघा, थेट तुमच्या घरातून एक नाटक खूप खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि त्याच्यातून खूप संवादही चांगला साधला गेलाय, म्हणजे चांगला संदेशही पोहोचवला गेलाय फॅमिलीसाठी. तर नक्की आवर्जून बघा नाटक. कसं आहे नाटक? नाटक फार छान आहे, मस्त धम्माल फुल आम्ही मज्जा केली. म्हणजे पहिल्यांदा मराठी नाटक बघायला आले आणि फार फार आवडलं. अच्छा, म्हणजे कशावर आधारित? म्हणजे फॅमिलीमध्ये जो गॅप झालेला आहे, म्हणजे जो कम्युनिकेशन गॅप झालेला आहे त्याच्यावरती नाटकामध्ये सांगितलेलं आहे ऍक्च्युली. पण म्हणजे फार चांगला संदेश दिलेला आहे नाटकामधून. आणि कसं आता फॅमिलीने मोबाईल आणि हे सगळं आपण जे सोशल मीडियाच्या आहारी गेलोय तेच बाजूला करून आपण एकमेकांना वेळ दिला पाहिजे फॅमिलीमध्ये, आपल्या आईवडील मुलांबरोबर. म्हणजे हा जो गॅप आता वाढत चाललाय तो भरून कसा काढायचा या संदर्भात सांगितलं. पण फार सुंदर आहे नाटक, बघायला या नक्की. फार छान आहे, मजा येईल. खूप छान आहे, लिखाण छान आहे, सादरीकरण छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कौटुंबिक विषय घेतलेला आहे खूप छान हाताळला आहे आणि सध्याची गरज होती, त्याच्यावरती भाष्य केले. सगळ्या कुटुंबांनी अवश्य बघायला यावं असं मी सगळ्यांना आवाहन करेन. म्हणजे छान आहे. कशा भोवती फिरते नाटक आहे, कशावर आधारित? मोबाईल मध्ये सगळी जी आपली पिढी अडकलेली आहे, तरुण पिढी आहे, कोणाला वेळ नाहीये, कोणाचं संभाषण होत नाहीये. त्याच्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरामध्ये बोलायचं तरी मोबाईल कॉल करून बोलवलं जातं. ही सगळ्या घरातली परिस्थिती आहे. तर त्याच्यावरती खूप छान जालीम उपाय आहे, औषध आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा डोस सगळ्यांनी अवश्य घ्या. अच्छा, तुमच्याकडे एक नवीन पिढी आहे, त्यांना विचारतो मी कसं वाटलं नाटक. कसं वाटलं मॅडम? आमचंही मनोगत त्यात निघालं एका प्रकारे आणि आई वडिलांचंही आम्हाला कळलं, त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणादायक ठरलं हे. अच्छा, म्हणजे तुम्ही जे डायरेक्ट बोलू नाही शकत होतं ते नाटकात थ्रू तुम्हाला इथे कळालेलं आहे, आमच्या आई वडिलांना पोहोचलंय. ओके, म्हणजे एन्जॉय केलेलंच आहे आणि त्यावर एक मेसेज पण मिळालाय तुम्हाला. नाटक मॅडम थेट आमच्या घरातून, थेट आमच्या हृदयात. अप्रतिम नाटक होतं, नो डाऊट. म्हणजे सगळेच कलाकार ताकदीचे आहेत. नमा तो शी इज रॉक ऑल द टाइम, शी इज माय वन ऑफ द फेवरेट्स. आणि बाकी सगळे कलाकार तर म्हणजे प्रसादा तर हॅट्स ऑफ टू हिम. आणि सगळीच मंडळी खूप सुंदर. नाटक अत्यंत उत्तम, खूप छान बांधणी केली होती. सगळ्यांचे अभिनय खूप सुंदर होता आणि पहिल्याच दिवशी जो काही म्हणजे प्रतिसाद मिळाला तो तर धुडगूस, म्हणजे कम्प्लीट धुडगूस. सो मजा आली आणि सगळ्या टीमला ऑल द बेस्ट. सो प्रत्येकाला विनंती करेन की नक्की थिएटर्समध्ये जाऊन हे नाटक पाहणे.
कशावरती आहे मॅडम हे नाटक तरी साधारण सांगायचं थोडस म्हणजे म्हटलं ना थेट घरातून हृदयात. सो कॉन्सेप्ट फार सुंदर आहे. की आत्ता जे आपण आत्ताच्या काळात जे सोशल मीडियाच्या काळात आपण जे ॲक्च्युली मिस करतो की एक घर आणि घरातल्या लोकांचं कम्युनिकेशन. सो दॅट कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे आणि एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी शेअर करणं गोष्टी जे आत्ता आपण सगळ्याच घरांमध्ये जे आपण मिसिंग आहे. बरोबर. आणि त्या धर्तीवर मला वाटतं हे नाटक आहे. आणि खूप सुंदर म्हणजे मेसेज, करेक्ट मेसेज पोहोचलेला आहे. सो त्यामुळे का होईना हे नाटक पाहिल्यानंतर का होईना आपण किमान काही वेळ तरी हा जो मोबाईल पूर्वी टीव्ही इडियट बॉक्स असायचा तसा हा आता जो इडियट बॉक्स आपल्या सगळ्यांच्या हातात आहे जो तितकाच गरजेचा आहे. पण तो थोड्या वेळासाठी का होईना तो बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद साधणं किती महत्वाचं आहे हे या नाटकातनं सांगितलेलं. ओके मॅम. सो सगळ्यांना विनंती करेन नक्की हे नाटक बघा. इट्स रॉक, फंटास्टिक. आणि मी असं बोलतो की खूप छान नाटक आहे. आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे ऑल फॅमिलीला की त्याने आपल्या मुलाला घेऊन, सर्व मुलांना घेऊन हे नाटक बघावं. आणि माझे मित्र सचिन कदम आहे त्याच्यामध्ये. फार छान नाटक आहे आणि मी तर बोलेन की सर्वांनी आवर्जून बघावं आणि फॅमिलीला घेऊन यावं. आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल टीम. जबरदस्त. कसं नाटक होतं? भारी आहे. कॉमेडी होतं, इमोशनल होतं, ट्रॅजेडी होतं, फार काही होतं. म्हणजे कशावर म्हणजे नाटक फिरतंय? नातं कसं जपायचं आणि कम्युनिकेशन कसं करायचं त्याच्यावरती एकदम मस्त उत्तम प्रयोग काढला. म्हणजे घरातलं आता जे वातावरण चाललंय ते मोबाईलवरती असतात, प्रत्येक जण लॅपटॉपवरती काही करत असतात आणि आपल्या फॅमिलीमध्ये कसं आपल्याला वेळ घालवायचा आहे त्याच्यावरती मस्त प्रयोग होता. अच्छा. सगळ्यांची तुम्हाला ऍक्टिंग आवडली? एकदम भारी, सुंदर आहे. म्हणजे कॉमेडी तर आहेच, एक संदेश पण दिलाय नाटकातून. महाराष्ट्राच्या ऑडियन्सला काय सांगाल नाटक बघण्यासाठी? नक्की सगळ्यांनी येऊन जोरावर बघितलं पाहिजे. रिक्वेस्टेड आहे आणि फार सुंदर आहे, मिनिंगफुल आहे आणि सगळ्यांनी येऊन रिक्वेस्टली वाटलं दादा? नमस्कार, माझं नाव सिद्धांत साचे. खूप नाटक सुंदर असं होतं ना नाटक, मजा आली बघायला. सध्या तर हा इश्यूज होता की कम्युनिकेशन की म्हणजे माणसाची संवाद नाही करू शकत, माणसं संवाद विसरले. तर ह्याच्यावरच हे करणारं भाष्य करणारं हे नाटक होतं. ते खूप छान वाटलं. खूप सुंदर पद्धतीने विनोदी पद्धतीने मजा गेली. मजा आहे नाटकाला. सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पण या नाटका बघा, मजा येईल तुम्हाला. पैसा वसूल कॉमेडी आहे. एकदा या जरूर नाटक भेट. अत्यंत सुंदर नाटक आहे. प्रत्येक फॅमिली मेंबरने आताच्या घडीला पाहावं आणि आपल्या आयुष्यात म्हणजे जो काही सोशल मीडियाचा परिणाम आहे त्याच्यासाठी प्रबोधन हे नाटक आहे. हसता प्रबोधन केलेलं नाटक आहे. प्रत्येक फॅमिली पाहावं. कम्युनिकेशन गॅप कसं असतं यातून शिकावं. अच्छा. म्हणजे जो काय नाजूक विषय आहे सध्या आपण कम्युनिकेशन होत नाहीये, हसत खेळत अगदी याचं सोल्युशन त्याने इथे दिलेलं आहे. एवढंच म्हणाल. ओके सर, कसं वाटलं नाटक हे? खूप छान, उत्कृष्ट नाटक होतं. म्हणजे छान लिहिलं पण आहे आणि एक जे सगळेच म्हणतायत पण कम्युनिकेशन हा जो पार्ट आहे तो करंटली जो आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. आय थिंक वी एन्जॉयड. म्हणजे पूर्ण 3 तास पूर्ण करमणूक ॲज वेल ॲज छान मेसेज आहे नाटकातून. दॅट्स अ लर्निंग फ्रॉम ऑल ऑफ लर्निंग. तुम्हाला कसं वाटतं मॅडम? खूपच छान आहे नाटक आणि मला असं वाटतं सगळ्यांनी बघावं कारण 3 तास अगदी पूर्ण एन्जॉयमेंट होती, एंटरटेनमेंट होती आणि सगळ्यांनी अगदी सुंदर काम केलेलं. म्हणजे हे नाटक एकाच असं जनरेशन साठी नाहीये. सगळ्या आजकालची जी लहान मुलं, जी यंग क्राऊड आहे जो घेत नाही नाटकाला, त्यांनी पण आवर्जून यावं या नाटकाला कारण त्यांना हे बघण्याची गरज आहे. जे कम्युनिकेशन आणि कसं असतं की आई वडील आणि मुलं यांचे नातं तर असतंच, पण ते कधी कधी बोलावं लागतं. म्हणजे एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. ते खूप महत्वाचं आहे आणि हा खूप छान संदेश आहे नाटकातून प्रसाद खांडेकर यांनी ऍज अ लेखक म्हणून दिलेला आहे आणि खूप छान कामं केली. ओके मित्रांनो, माझ्यासोबत आहेत निमिष कुलकर्णी, थेट तुमच्या या घरातून या नाटकाचे असिस्टंट डायरेक्टर. तर आपण जाणून घेणार आहोत या नाटकाबद्दल सरांचं काय मत आहे. मी तुला म्हटलं तसं की मी कौतुकच करेन, पण अदर दॅन दॅट म्हणजे असिस्टंट डिरेक्टर म्हणून नाही, पण आज मी प्रेक्षक म्हणूनही हा प्रयोग बघितला. कारण माझंही नाटक चालू असल्यामुळे कधी कधी असं होतं की माझे प्रयोग क्लॅश होतात. सो आजचा प्रयोग मी ऑडियन्स म्हणून बघायला आलो होतो आणि आउटस्टँडिंग प्रयोग.
दीनानाथ पार्लेचा ऑडियन्स हा अमेझिंग असतो, Yes. जो आजही होता. हाऊसफुलचा बोर्ड लागला, ह्याच्या उपर काय पाहिजे. आय गेस प्रेक्षकांनी पोचपावती दिली आहे. प्रेक्षक पसंतीचं पारितोषिक आमच्याच नाटकाला मिळालेलं आहे ऑलरेडी. सो माझी प्रेक्षकांना हीच विनंती आहे किंवा आवाहन आहे की लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा आस्वाद घ्या. कारण मला असं वाटतं की हे सहकुटुंब सहपरिवार बघण्याचं नाटक आहे. कारण या नाटकाची थीमच कुटुंबातली कम्युनिकेशन गॅप. म्हणजे आजकालच्या जगात शेजारी मी आणि माझे बाबा किंवा माझी आई आणि माझे काका काकू किंवा माझा भाऊ बसलेला असेल तरी देखील कधी कधी असं होतं की आम्ही शेजारी बसून रील्स बघत असतो, एकमेकांशी गप्पा मारण्याशी सोडून, आणि मोठमोठ्या आवाजात रील्स बघत असतो. आणि याचाच अर्थ आपल्याला कळतो की कुठेतरी आपल्यातलं बोलणं हरवतंय. तर ते कुठेतरी परत सापडेल तुम्हाला, असं मला वाटतं हे नाटक बघितल्यानंतर. सो तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर नक्की बघायला या. थेट तुमच्या घरातून बघू नका, ते बघायला तुम्हाला नाट्यगृहातच यावं लागेल. पण तुम्हाला हे नाटक खूप आवडेल. ओके, थँक्यू सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी. थँक्यू. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता केवढी मोठी मोठी मंडळी माझ्या बरोबर आहेत. तर तुम्हाला कुठे वाटेल मी हास्यजत्रेच्या सेटवर आहे, तर तुमचा गैरसमज दूर करतो. मराठी रंगभूमीवर एक नवीन कोरं नाटक आलेलं आहे, त्याचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. तू भांगडा काय करतो? तर मी सगळे ओळखीचेच आहेत, तरी पण मी एक इंट्रोडक्शन करून देतो प्राजक्ता माळीच्या स्टाईलमध्ये. जिच्या मॅडलेसला नाही ठाव अशी समृता नंबेराव. तर आहेत नम्रता संबेराव. मी आहे प्रसाद खांडेकर. नाही, प्रसाद खांडेकर रत्नागिरीच्या 2 रत्नांपैकी एक रत्न. प्रथमेश शिवलकर, कल्याणची चुलबुली द शिवाली परब, आणि लास्ट नॉट द लिस्ट नारी शक्ती द भक्ती ओनोनली भक्ती देसाई. यस सर. चला आता मी सरांना विनंती करतो, या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि सर्व हेच आहेत, आणि त्याच्याबरोबर सहाय्यक सुद्धा आहेत, निर्माते सचिन कदम सर. सर तुम्ही सांगा या नाटकाबद्दल काय आहे. आणि घराघरातलं नाटक आहे, लोकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. 5 प्रयोग झालेत. 21 डिसेंबरला नाटक ओपन झालं होतं, आणि अशी सगळी स्टारकास्ट आहेत तगडी. आमची समृता नंबेराव आणि समृता नंबेराव आहे. सो मजा चालली आहे आणि लोकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. बऱ्याच प्रयोग आम्ही हाऊसफुल घेतले आहेत, आणि जे काही 1-1.5 महिना मेहनत केली ते लोकांना आवडतं, याचा आनंद वाटतोय. आणि काय, आणि सर म्हणजे कशावर आधारित नाटक आहे थोडंसं असं सांगितलं तर नाटक येऊन बघावं लागेल तुम्हाला. बघावं लागेल. कौटुंबिक आहे, मजा आहे, मस्ती आहे, धमाल आहे, आणि हाऊसफुल चालतायत प्रयोग. येस. तर मला वाटतं थिएटर मध्ये येऊनच प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे, आणि त्याचा जो थेट संवाद साधता येत नाही तो तुम्ही या नाटकातून प्रेक्षकांना दाखवलेला आहे. थँक्यू सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी, सगळ्या टीमसाठी. ओके, थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, प्रेक्षकांना खूप आवडतं हे नाटक. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर जवळच्या नाट्यगृहात जाऊन हे नाटक बघा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.